नमस्कार मित्रांनो. केंद्र सरकारकडून LIC मार्फत बीमा सखी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये दिले जाणार आहेत आणि यामध्ये जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला बोनस म्हणून 48,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत. आता ही योजना नक्की काय आहे, यामध्ये काय काम असणार आहे आणि तसेच या योजनेसाठी पात्रता काय आहे आणि महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी अप्लाय कसं करायचं, ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ. सर्वप्रथम तुम्हाला www.licindia.in या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे. इथे आल्यानंतर स्क्रोल डाऊन करत खाली तुम्हाला यायचं आहे. इथे बघा, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे LIC मार्फत LIC बीमा सखी योजनेसाठी रिक्रुटमेंट निघालेली आहे. LIC बीमा सखी योजनेला महिला करिअर एजंट म्हणजे MCA असे देखील म्हणतात. आता या योजनेसाठी काही जनरल इन्स्ट्रक्शन आहेत, त्या आपण बघूयात. इथे बघा, LIC बीमा सखी योजना म्हणजे MCA स्कीम ही एक स्टायपंडरी स्कीम आहे आणि ही जी स्कीम आहे ती फक्त महिलांसाठीच आहे, म्हणजे फक्त महिलाच हा फॉर्म भरू शकतात. ही जी स्टायपंडरी स्कीम आहे ती फक्त 3 वर्षासाठी आहे आणि LIC बीमा सखी योजना ही जी स्कीम आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. आता या स्कीमसाठी, या योजनेसाठी मिनिमम वय हे 18 वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम वय हे 70 वर्ष एवढे पाहिजे. आता या योजनेसाठी तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन हे 10वी पास असणं गरजेचं आहे. आता बघा, या योजनेअंतर्गत तुम्हाला 48,000 रुपये एवढे बोनस देखील दिले जाणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला 24 LIC काढणं गरजेचं आहे. म्हणजे महिन्याला तुम्हाला 2 पॉलिसीज काढणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघूया, खाली आल्यानंतर तुम्हाला इथे स्टायपंड दिसेल. 3 वर्षाची ही स्कीम आहे. पहिल्या वर्षी तुम्हाला 7,000 रुपये इतका स्टायपंड दिला जाणार आहे. दुसऱ्या वर्षी तुम्हाला 6,000 रुपये प्रत्येक महिन्याला स्टायपंड दिला जाणार आहे. यामध्ये एक अट आहे की तुमच्या ऍटलिस्ट 65% पॉलिसीज या कंप्लीट झालेल्या पाहिजे. तिसऱ्या वर्षी तुम्हाला 5,000 रुपये प्रत्येक महिन्याला स्टायपंड दिला जाणार आहे. यासाठी सुद्धा अट आहे की तुमच्या 65% पॉलिसीज या कंप्लीट झालेल्या पाहिजे. या योजनेसाठी अजून काही अटी आहेत. रिलेटिव्ह ऑफ एक्झिस्टिंग एजंट और एम्प्लॉई शाल नॉट बी एलिजिबल टू बी रिक्रुटेड ऍज अ MCA. म्हणजे जर तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी LIC चे एजंट असेल, कोणी एम्प्लॉई असेल, तर तुम्ही या स्कीमसाठी ऍप्लिकेबल नाहीत. तसेच तुमच्या फॅमिलीमधले चिल्ड्रन म्हणजे तुमची मुलं, स्टेप चिल्ड्रन, पॅरेंट, ब्रदर, सिस्टर्स असे जर मेंबर असतील तर ते सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत. जे काही रिटायर्ड एम्प्लॉई असतील LIC चे किंवा एक्स एजंट असतील ते देखील या योजनेसाठी पात्र नाहीत. आता बघा, या योजनेसाठी ऍप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा एक पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ पाहिजे. तसेच सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ एज प्रूफ म्हणजे यासाठी तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स ती सेल्फ अटेस्टेड करून म्हणजे त्यावर साईन करून तुम्ही द्यायची आहे. तसेच सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ ऍड्रेस प्रूफ म्हणून देखील तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, ते देखील तुमचं सेल्फ अटेस्टेड पाहिजे. देन सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं जे काही क्वालिफिकेशन झालेलं आहे त्याची सेल्फ अटेस्टेड कॉपी देखील तुम्हाला इथे द्यायची आहे. आता बघा, या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी इथे बघा, क्लिक हिअर फॉर बीमा सखी याच्यावर क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. यामध्ये बघा, तुम्हाला इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे. त्यानंतर इथे जेंडर फिमेल येईल. नंतर नॅशनॅलिटी इंडियन आहे. तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायची आहे. इथे बघा, एज, तुमचं एज शुड बी बिटवीन 18 to 17. तुमचं जे काही एज आहे ते 18 ते 70 यामध्येच पाहिजे. नंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे ईमेल ID टाकायचा आहे. इथे 2 ऍड्रेस लाईन दिलेल्या आहेत, ऍड्रेस लाईन 1, ऍड्रेस लाईन 2. इथे तुम्हाला तुमचा ऍड्रेस द्यायचा आहे. नंतर इथे तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे. आता बघा, इथे आल्यानंतर इथे तुम्हाला विचारलेलं आहे, आर यू रिलेटेड टू एनी एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, एम्प्लॉई, मेडिकल एक्झामिनर ऑफ LIC ऑफ इंडिया. तर इथे तुम्हाला नो करायचं आहे.
जर तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणी LIC चे एजंट नसेल, डेव्हलपमेंट ऑफिसर नसेल, एम्प्लॉई नसतील, मेडिकल एक्झामिनर नसेल, तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर इथे आल्यानंतर तुम्हाला नो करायचा आहे. इथे जो काही कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. आणि त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे बघा तुम्हाला थोडी माहिती विचारली जाईल, जसं की तुमचं स्टेट कोणतं आहे. तर इथे महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्यानंतर क्लिक फॉर सिटी या बटनावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमची जी काही सिटी आहे ती सिटी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. आता खाली आल्यानंतर इथे बघा क्लिक फॉर ब्रांच लिस्ट. तुम्ही ज्या काही LICच्या ब्रांचमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहात ती ब्रांच तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे. तुम्ही कमीत कमी एक ब्रांच इथून सिलेक्ट करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही 3 ब्रांच सिलेक्ट करू शकता. तर आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट लीड फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. थँक यू फॉर युअर इंटरेस्ट. आवर रिप्रेझेंटेटिव्ह विल बी कॉन्टॅक्ट यू शॉर्टली. हॅव अ नाईस डे. म्हणजे तुमचा फॉर्म आता भरलेला आहे. काही दिवसांनी तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते कॉल करतील. कॉलवरती तुम्हाला योजनेची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि LIC मार्फत तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुमची पुढची प्रोसेस त्या LICच्या ब्रांच मार्फत कंप्लीट केली जाईल. अशा पद्धतीने या बीमा सखी योजनेसाठी अप्लाय करायचं होतं. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.